नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शनिवार 27 जानेवारी 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे। उत्तर भारतामध्ये थंडीचे वारे वाहत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा थंडी वाढलेली आहे। जर आपण विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार थंडी आहे। सोबतच धुळे, जळगाव या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये जोरदार घट झालेली आपल्याला दिसत आहे। जर आपण पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मनमाड, मालेगाव, निफाड, येवला, इगतपुरी या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे। या भागात थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे। जोरदार अशी थंडी पडलेली आहे या भागामध्ये। पुढील 4 ते 5 दिवस ही थंडी अशीच राहण्याची शक्यता जास्त आहे। सोबतच जर आपण पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण हे जोरदार वाढलेले आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर, मलकापूर सोबतच भुसावळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की थंडीचे प्रमाण हे जोरदार वाढलेले आहे। पाहायला गेलो आपण तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे थोडाफार प्रमाणात वाढलेले दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर आपण पाहत असाल तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढलेले आहे। अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये तापमानामध्ये घट झालेली आहे। त्यामध्ये राळेगण आपण पाहत असाल तर करडा, जामखेड या भागामध्ये थंडी वाढलेली आहे। सोबतच जर आपण पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण जास्त आहे। आणि मित्रांनो, काल पुणे जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे। सोबतच जर आपण पाहायला गेलो तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे दिसत आहे वाढलेले। सोबतच सांगली आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात थंडी पडलेली हे दिसत आहे। मित्रांनो, आज पुढील 4 ते 8 दिवस अजून महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट राहणार आहे। तापमानामध्ये काही जिल्ह्यामध्ये घट राहणार आहे। त्यामुळे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो।